आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या आणि आता बोलूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। सध्या म्हणजे मे महिना सुरू झालाय आणि स्वाभाविकपणे मे महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात। यावेळेला पाऊस तर वेळेत येणार आहे, पण राज्याच्या धरणांमधला पाणीसाठा काय आहे तर राज्यभरातल्या धरणांमध्ये सध्या 41.6% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1% पाणीसाठा जास्त आहे। गेल्या वर्षी 9 मेला राज्यात 40.11% इतका पाणीसाठा होता। गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यंदा धरणांमध्ये थोडासा जास्त पाणीसाठा आहे। सगळ्यात जास्त पाणीसाठा औरंगाबाद विभागातल्या धरणांमध्ये तर सगळ्यात कमी पाणीसाठा हा पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये। त्या खालोखाल नागपूर विभागात 37.54% इतका पाणीसाठा आहे। तो गेल्या वर्षीपेक्षा 7% कमी आहे। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, मुंबई आणि बाकीच्या जर का मोठ्या शहरांचा विचार केला तर ठीक आहे, 10 जूनला पाऊस येईल असं म्हणतायत, पण हा पाणीसाठा पुरेल का मे अखेरीपर्यंत? थोडीशी पाण्याची कपात किंवा त्याच्या बातम्या प्लॅनिंग हे नक्कीच सुरू होईल। खरं तर नक्की मिलिंद, जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जितकं जास्त ऊन तितकं पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जास्त आणि त्या प्रमाणामध्ये पाणी अधिक आटते की काय अशी भीती आहे। आणि दुसऱ्या बाजूला जसं कोयनासारखं धरण आहे, जिथून कोयना जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे। म्हणजे 0.18 TMC दर दिवसाला इतकं पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये साधारणतः वाढ म्हणजे अधिकची वाढ करण्यात आलेली आहे, कारण विजेची मागणी वाढली आहे। जसजशी उष्णता वाढते, बाष्पीभवनाचा रेटही वाढतो आणि दुसऱ्या बाजूला विजेची मागणी वाढली आहे। त्यामुळे विजेच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पालाही अधिकचं पाणी द्यायला जलसंपदा विभागानं सुरुवात केली आहे। मागची साधारणतः 1-2 आठवडे अशा पद्धतीने अतिरिक्त पाणी दिले जाते। तर दुसऱ्या बाजूला खरं तर कुठेतरी ही थोडीशी समाधानकारक बाब म्हणायला हवी, कारण राज्यामधला जो पाणी साठा आहे तो 40%हून अधिक आहे आणि तो मागच्या वर्षाच्या तुलनेत हा 1% सरसच आहे। त्यामुळे कुठल्याला कुठेतरी ही जमेची बाजू जरी वाटत असली आपल्याला, तर आपल्याला 2 गोष्टींकडे लक्ष वेधायची खूप गरज आहे। ती म्हणजे की एका बाजूला औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त पाणीसाठा आहे, 50%पेक्षा जास्त औरंगाबाद विभागातील धरण क्षेत्रामध्ये, तर तिथेच पुण्यामध्ये सगळ्यात कमी पाणीसाठा आहे। 34.49% इतकंच पाणी पुणे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये आहे। तर नागपुरात म्हणजे विदर्भात आपण बघतोय की उन्हाची काय परिस्थिती आहे। अनेकांचा जीव आतापर्यंत सनस्ट्रोकमुळे किंवा उन्हामुळे गेलेला आहे आणि या विदर्भात आता आपण बघितलं तर नागपुरात म्हणजे नागपूर हे जे रिजन आहे, हा जो पट्टा आहे, त्याच्यामध्ये 37.54% इतका पाणी साठा असून तो मागच्या वर्षाच्या तुलनेत 60% कमी आहे। त्यामुळे ही चिंतेची बाब आहे। म्हणजे एका बाजूला राज्यातला सरासरी पाण्याची आकडेवारी आपल्याला जास्त वाटत असली की 40% पाणी हे जास्त आहे, म्हणजे पुरेसं आहे असं म्हणायला हरकत नाही, तर दुसऱ्या बाजूला पुणे आणि नागपूर या 2 रिजनमधलं या 2 धरण क्षेत्रांमध्ये पाणी अत्यंत कमी आहे। ही सगळ्यात